नमस्कार श्रोते हो. स्वाती बाबर या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. ओम श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती मातेला नमस्कार असो, श्री गुरूंना माझा नमस्कार असो. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 5. या अध्यायाची फलश्रुती म्हणजे या अध्यायाच्या पठणाने घरात भूतबाधा असेल किंवा भूतांचा संचार असेल तर तो थांबेल, भूतबाधा होणार नाही. चला तर मग अध्यायाला सुरुवात करूयात. 12 मल्हारांच्या मनातला प्रकार. हिंगला देवीचा आशीर्वाद घेतला व पुढे मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रेला निघाले. 12 मल्हार नावाच्या एका विस्तीर्ण अरण्यमय प्रदेशात ते गेले. त्यातही काही वनग्रामे होती. अशाच एका गावात ते राहिले. रात्र झाली. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना जाग आली. रानातून पुष्कळशा दिवट्या पेटलेल्या इकडून तिकडे जात आहेत, अशा त्यांच्या येरझाऱ्या चालल्या आहेत असे त्यांना दिसले. ही भूतावळ दिसते, याच वेळी तिला वश करून घ्यावे, न जाणो पुढे आपल्या कार्याला उपयोग होईल, भूतांचा सुद्धा काहीतरी उपयोग होऊ शकतो, असा विचार मच्छिंद्रनाथांनी केला. श्री मच्छिंद्रनाथांनी अंबेने त्यांना शिकवलेले स्पर्शास्त्र योजले. त्याचा परिणाम असा झाला की भूतांची पावले पूर्ण ऋतून बसली. कर्णरथाचे चक्र जसे भूमीने धरून ठेवली होती, तशीच भूमीने भूतांची पावले घट्ट पकडून ठेवली. त्यांना काहीच हालचाल करता येईना. ती व इतर कोट्यावधी भूते मिळून अष्टप्रमुखांसह 8 प्रकारची 8 कोटी भूते सर्व मिळून वेताळाच्या अधिपत्याखाली त्या रात्री जमवायची होती. इतर सर्व भूते वेताळापाशी गेली, पण तेवढीच भूते कमी दिसताच वेताळ म्हणाला, 12 मल्हार अरण्यातील भूते का दिसत नाहीत? जा, शरभतीरी जा, त्यांना बोलावून आणा. तात्काळ 5-7 भूते वायुवेगाने 12 मल्हार वनभागात आली. तेथे पाहतात तो काय, कित्येक भूते भूमीत घट्ट पकडून धरलेली आहेत. झाडे जशी जागा सोडत नाही ना तशी स्थिर. पुढे जाऊन त्यांना विचारले, का हो, असे कसे चिटकून राहिलेत? ही बंदिस्त भूते त्यांना म्हणाली, काय झाले कळत नाही. आम्ही येरझारा करत होतो, तोच अचानक भूमीकडे खेचलो गेलो आणि पाय चिटकून राहिले. कोणीतरी सिद्धयोगी आला असावा, त्याचेच हे काम. मग वेताळाने पाठवलेल्या भूतांनी पर्वत व अरण्य यात हिंडून खूप शोध केला. ती गावातही आली. दुरून दुरून ती गुप्तपणे पाहत चालली. तो त्यांना श्री मच्छिंद्रनाथ एका ठिकाणी बसलेले दिसले. रात्री सुद्धा त्यांच्या भोवती प्रकाश पसरला होता. मुद्रा पण दैदिप्यमान होती. भव्य तेजस्वी असा तो योगी पाहून त्यांना भीतीच वाटली. त्यातले एक भूत पुढे येऊन श्री मच्छिंद्रनाथांना नम्रपणे म्हणाले, स्वामी, या भूतांना उगीच का बरे अडकवून ठेवले? त्यांना कृपा करून मुक्त करा. त्यांना वेताळांना नमस्कार करायला जायचे आहे. यावर नाथ म्हणाले, त्या वेताळाला मी भीत नाही. जाऊन सांग त्याला, तुझी भूते मी सोडणार नाही. भूते म्हणाली, स्वामी, आगीशी खेळू नका, तुमचे भले होणार नाही. वेताळाने ब्रह्मांडाचा चेंडू करून खेळ मांडला तर देवदानव सुद्धा पळापळ करतील. नाथ म्हणाले, तुमच्या तोंडाच्या वल्गना येथे नको आहेत. येऊ दे वेताळाला, पाहतो कोण एवढा बलिष्ठ आहे तो. बरे बरे, पहाच आता, असे म्हणून ती वेताळाकडे गेली व त्याला नमन करून म्हणाली, महाराज, आपल्या भूतांना एका योग्याने अडकवून ठेवले आहे. तुमची सुद्धा अशीच गत करीन अशा धमक्या तो देतो. भूतांशी युद्ध ते ऐकून वेताळ संतापला. त्याने आज्ञा दिली. त्याचबरोबर सर्व भूतांची प्रचंड सेना त्या भयान रात्री मच्छिंद्रनाथांकडे आरडाओरडा करीत जाऊ लागली. सर्व भूतगणांसह वेताळाला पाहताच श्री मच्छिंद्रनाथांनी आपल्या भोवती
विभूतीची एक रेषा काढली, वज्रास्त्र मंत्राचा जप केला आणि आपल्या मस्तकावर मंतरलेले ते भस्म लावले. तिकडून भूतांनी भयंकर मारा केला, पण त्यांची शस्त्रास्त्रे थटून परत गेली. भूतांचे मुख्य जे 8 जण होते ते तर स्मशानातील वृक्ष उपटून त्यांच्यावर फेकू लागले, पण त्यांना काहीही झाले नाही. सर्व वृक्ष त्यांच्या डोक्यावर तरंगत राहिले. मग पिशाचांनी दगड, लाकडे इत्यादी फेकली आणि त्यांच्यावर अग्नीचा मारा केला, पण सगळे फुकट गेले. जलदास्त्र योजून त्यांनी सर्व अग्नी शांत केला आणि स्वतःचे अग्निअस्त्र जपून त्यांनी भूतांभोवती जाळ उत्पन्न केला. भूते अग्नीला भिवून मधून मधून अदृश्य होऊ लागली व समुद्राचे पाणी आणून अग्नी शांत करू लागली, पण आग काही केल्या विझेना. मग ती आकाशात उडाली. मच्छिंद्रनाथांनी पर्जन्यास्त्र फेकून अग्नी थंड केला. भूते पुन्हा जमिनीवर उतरली. लगेच त्यांनी स्पर्शास्त्र मंत्रून त्या सर्वांना भूमीवर खिळवून टाकले, पण 8 भूपती स्पर्शास्त्राला न जुमानता त्यांच्या भोवती तरंगत राहून त्रास देऊ लागले. तेव्हा मच्छिंद्रनाथांनी पुन्हा वज्रमंत्र म्हणून आपले संरक्षण केले आणि 7 दानव मंत्रशक्तीनेच उत्पन्न केले. मधु, तिल, कुंभकर्ण, मरु, मालिमल, मुचकुंद व त्रिपूर असे भयंकर दानव प्रत्येक भूतपतींशी झोंबी खेळू लागले. त्यांचे तुंबळ मल्लयुद्ध चालू झाले. ती रात्र 1 दिवस व पुढची 1 रात्र एवढा वेळ चालूच राहिले. त्यात अस्त्रांचाही भयंकर उपयोग केला गेला, पण शेवटी 7ही दानवांनी भूतपतींचा पराभव केला. ते गुप्त झाले, तसेच दानवही गुप्त झाले. तिकडे अंतराळात वासवास्त्राशी भिडत होता व आपल्या शक्ती त्यावर टाकत होता, पण वासवास्त्राने त्याच्या छातीवर छेद घेऊन तो मूर्छित पडला. त्यावेळी मच्छिंद्रनाथांनी वासवास्त्र आवरून घेतले व वाताकर्षण अस्त्र फेकले. त्यामुळे तो व इतर 7ही भूतपती त्यांच्याकडे आकृष्ट झाले व समोर येऊन तडफडत पडले. त्यांचे चलनवलनच थांबले. वातास्त्राचा प्रभावच असा होता. तेव्हा सगळे 8ही जण आपापसात म्हणाले, या जोग्यापुढे आपले काहीच चालत नाही. आता शरण जाण्याशिवाय गत्यंतर नाही. आणि असे म्हणून ते मच्छिंद्रनाथांना शरण गेले आणि म्हणाले, स्वामी, तुमच्या प्रतापाची सीमा झाली. आम्ही मूर्ख तुमच्याशी झगडा घेतला. आता उशीर करू नका, आमचे प्राण वाचवा, नाहीतर आम्ही मरून आणखीन कुठल्या तरी वाईट स्थितीला जाऊ. आपण जर आमचे प्राण वाचवलेत तर तुम्ही जे सांगाल ते कार्य करू, तुमचे पडेल ते काम करू, पण दया करा, आम्हाला सोडवा, आमचे प्राणच चालले आहेत. ते ऐकताच मच्छिंद्रनाथ म्हणाले, मी शाबरी विद्या हा काव्यमय मंत्र ग्रंथ रचला आहे. त्यातील मंत्रांना देवाप्रमाणेच तुमचेही सहाय्य मिळाले पाहिजे. कोणीही जो मंत्र म्हणेल त्याचा तो मंत्र सफल केला पाहिजे. त्यावर भूतपती म्हणाले, मान्य आहे, आम्ही तुम्हाला प्रत्येक मंत्राचे साधन प्रयोग सांगतो. मग नाथांनी त्यांना वाताकर्षण अस्त्रातून सोडवले. त्यामुळे फार आनंदित होऊन मच्छिंद्रनाथांनी त्यांना प्रत्येक मंत्राची पूजा, उपचार व जपविधी सांगून ग्रहण काळात त्यांचे अनुष्ठान केल्यास शीघ्र फलदायी होते अशी व्यवस्था केली. त्यानंतर सर्व 8 कोटी भूते भूमीवर प्रकट होऊन स्वामी स्वामी म्हणून पाया पडू लागले. त्या सर्वांना मच्छिंद्रनाथांनी मुक्त केले. सर्व भूते त्यांच्यासमोर हात जोडून उभी राहिली आणि त्यांनी त्यांचा जय जयकार केला. मग अष्टभूतपतींनी एकूण 1 भूतास अशी समज दिली की मच्छिंद्रनाथांनी दिलेल्या मंत्राचे पठण करणाऱ्यास तुम्ही न चुकता सहाय्य केलेच पाहिजे. अशी सर्वांना आज्ञा केल्यावर ते प्रमुख स्वामींना हात जोडून वंदन करून म्हणाले, आणखीन काय आज्ञा आहे? यावर मच्छिंद्रनाथ म्हणाले, जसा हा वर दिलात तसाच आणखीन एक वर द्या. तुमचे व माझे हे युद्ध झाले त्याची कथा व त्याचे आख्यान
जो संग्रही ठेवील वाचेल त्याला प्रिय मानावा. त्यावर संकट आले तर ते दूर करावे. त्याला तुम्ही स्वतः त्रास देऊ नये. त्याच्या घरात प्रवेश करू नये. तो वाटेने जरी चालला असेल किंवा त्याच्या घरचे कोणीही चालत असले तरी त्यांना स्पर्श करू नये, विघ्न करू नये. अन्य संकटापासून त्यांचे व त्यांच्या परिवाराचे संरक्षण करावे. तुम्ही मला शरण आलात ना, मग ही शपथ सर्वांनी घ्या व ती पाळा. त्यांचे ते म्हणणे सर्व भूतांनी व त्यांच्या प्रमुखांनी मान्य केले व त्यानंतर मच्छिंद्रनाथांना वारंवार नमन करून स्वस्थानी प्रयाण केले. ह्याप्रमाणे श्री मच्छिंद्रनाथांनी वेताळासह सर्व भूतपिशाचांना वश केले व नंतर ते 12 मल्हारांचे दर्शन घेऊन यथाविधी कार्य करून पुढे कालिका मातेच्या दर्शनासाठी गेले. तर या अध्यायाची फलश्रुती म्हणजे या अध्यायाच्या पठनाने घरात भूतबाधा असेल किंवा भूतांचा संचार असेल तर थांबेल, भूतबाधा होणार नाही. श्री नवनाथ कथासार अध्याय 5 संपूर्ण. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.